महाशिवरात्री असो किंवा नवरात्री असो, आपण सगळेच उपवास करतो आणि उपवास म्हटलं की आपल्याकडे दोनच ऑप्शन असतात, साबुदाण्याची उसळ किंवा मग भगर. म्हणून मित्रांनो, आज आपण एक वेगळी रेसिपी ट्राय करणार आहोत. आज आपण बनवणार आहे साबुदाण्याचे पराठे. भगर न टाकता फक्त साबुदाणा वापरणार आहोत आणि साबुदाणा भिजत न घालता आपण हे पराठे बनवू शकतो. ह्या पराठ्यांव्यतिरिक्त मस्त अशी कोथिंबीरची चटणी सुद्धा आपण बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया साबुदाणा पराठा आणि कोथिंबीरची चटणी बनवायला. मी इथे एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. त्यानंतर 2 चमचे जिरे जास्त घेतले आहे कारण चटणीला सुद्धा ते लागणार आहे. त्यानंतर 2 छोटे छोटे अद्रकाचे तुकडे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 चमचे शेंगदाणे हे आपल्या चटणीसाठी लागणार आहे. यानंतर येते मस्त हिरवीगार कोथिंबीर. मित्रांनो, मी कोथिंबीर जास्त घेतलेली आहे कारण चटणी आणि पराठा दोन्हीसाठी लागणार आहे. पराठ्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 बटाटे, तसंच चवीपुरतं मीठ. पराठ्यांकरिता आपण तूप वापरणार आहोत म्हणून मी त्या हिशोबाने तूप घेतलेलं आहे. तर मित्रांनो, हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहे. नीट बघून घ्या आणि हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. सगळ्यात आधी आपण बटाटे उकळून घेऊया. मी इथे कुकरमध्ये बटाटे टाकत आहे आणि वरून त्या हिशोबाने पाणी टाकूया. कुकर नीट लावून गॅसवर ठेवू. किमान 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. वेळ न घालवता आपण साबुदाणा थोडा हलकासा भाजून घेऊया. मी इथे गॅस सुरू केलेला आहे आणि स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता साबुदाणा टाकून घेऊया. साबुदाण्याला छान परतत राहायचं. त्यामुळे काय होतं की साबुदाणा नीट भाजला जातो. साबुदाणा भाजण्याचं कारण म्हणजे त्यातलं मॉइश्चर चाललं जातं आणि साबुदाण्याचं पीठ सुंदर होतं. हे बघा, साबुदाण्याला थोडा लालसर रंग आलेला आहे. मित्रांनो, आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून गार व्हायसाठी ठेवूया. कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहे. कुकर सुद्धा थंड होऊ द्या. आता साबुदाणा गार झाला आहे. मी इथे मिक्सरचं पॉट घेतला आहे. त्यामध्ये गार झालेला साबुदाणा टाकून त्याचं मस्त पीठ करून घेऊया. मित्रांनो, हे बघा, पीठ छान बारीक झालेलं आहे. आणि जर पीठ बारीक होत नसेल, जाडसर असेल तर घाबरायची गरज नाही. त्याला चाळणीने छान चाळून घ्यायचं आणि मग ते वापरायचं. आता पूर्ण साबुदाण्याचं असं मस्त पीठ करून घ्यायचं. हे बघा, साबुदाण्याचं पीठ तयार आहे. त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण मिरची आणि आलं यांची पेस्ट करून घेऊया. मी इथे 3 मिरच्या घेतल्या आहे आणि 1 तुकडा आलं. हे बघा, असंच जाडसर पेस्ट करून घ्यायचं. यामुळे पराठे चवीला छान वाटतात. चला आता बटाटे सोलून घेऊया. मित्रांनो, मी इथे बटाटे गार पाण्यामध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण मिश्रण तयार करून घेऊया. सगळ्यात आधी आपण टाकूया आलं मिरचीचं पेस्ट, त्यानंतर जिरे, चवीपुरतं मीठ आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता मस्त हाताने ह्याला मिक्स करून घ्या. मी इथे थोडंसं एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे, म्हणजे लागलं तर आपण टाकू शकतो. मित्रांनो, हे मिश्रण एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्या. हे पराठे बनवताना उपवासाला चालणारे साहित्य वापरले आहे, म्हणून कोणतीही शंका न ठेवता तुम्ही हे पराठे आवडीने करू शकता. हे बघा, छान असा गोळा तयार झालेला आहे. आणि हो, महत्वाचं म्हणजे मी इथे थोडंसं पण पाणी वापरलेलं नाहीये, तरी मस्त असा सुंदर गोळा तयार झालेला आहे. मित्रांनो, आता ह्यानंतर हे 5 ते 10 मिनिटं असंच झाकून ठेवूया. असं केल्याने मिश्रण छान सेट होतं. मित्रांनो, इतका वेळ थांबण्यापेक्षा आपण ह्या वेळेमध्ये कोथिंबीरची चटणी बनवू शकतो. तेव्हा आता ती बनवायला घेऊया.
तर मी इथे मिक्सरचा पॉट घेतलेला आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाणे टाकले आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे, अद्रकाचा राहिलेला 1 तुकडा आणि चटणीच्या हिशोबाने कोथिंबीर घ्या. आणि त्यानंतर 2 ते 3 मिरच्या, तसंच चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी, म्हणजे चटणी किती पातळ करायची हे आपल्याला ठरवता येईल. मित्रांनो, चला आता पेस्ट करून घेऊया. हे बघा, चटणी अशी तयार झालेली आहे आणि सुगंधही मस्त असा येतो आहे. आता मित्रांनो, 10 मिनिटं झालेली आहे. आता पराठे बनवायला सुरुवात करूया. हे मिश्रण छान सेट झालेलं दिसत आहे. आता आपण एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याला छान मस्त गोलाकार आकारात लाटून घ्यायचं. मित्रांनो, हे बघा, पराठा मस्त गोल झालेला आहे. आता पराठ्याला तुपाने भाजून घ्यायचं. मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. पॅन गरम होऊ द्यायचा. पॅन गरम झाला की चला पराठे टाकूया आणि त्याला छान वरून तूप लावूया. तूप लावून झालं की पराठा पलटून घेऊया. हे बघा, पराठा किती सुंदर दिसत आहे. दोन्ही बाजूला छान तूप लावून घ्यायचं. मित्रांनो, ह्या पराठ्याला मीडियम फ्लेमवर छान शिजू द्यायचं. तर मंडळी, आपला पराठा रेडी झालेला आहे. दिसायला नरम आणि बघताच ह्याला खायची इच्छा होते आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे पराठे पण करून घेऊया. सगळे पराठे मस्त तूप लावून असे छान शिजू द्यायचे. चला मित्रांनो, आता सर्व करून घेऊया. ग्रीन चटणी आणि पराठे म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन. आज आपण बनवलेले हे साबुदाण्याचे पराठे आणि कोथिंबीरची चटणी उपवासात एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि जबरदस्त चव, यामुळे ही रेसिपी एकदा केली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. उपवासात रोज तेच तेच खायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. मित्रांनो, हा खाद्यपदार्थ तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडणार आहे ह्याची मला खात्री आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि पारंपरिक रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या रेसिपीसह.